वांग्याची भाजी अशी जर करताल तर न खाणारे देखील नक्कीच खातील। भरल्या वांग्याची भाजी एकदा या पद्धतीने नक्की करून पहा। प्रत्येक वेळेस वेगळी पद्धत केली तर खाणाऱ्यालाही मस्त वाटते आणि करणाऱ्याला सुद्धा। तर इथे मी साधारण 300 ग्राम इतकं म्हणजे पाव किलोपेक्षा थोडंसं जास्ती वांगे घेतलेलं आहे। काटाळ वांगे घ्यायचे म्हणजे त्याला जास्त चव असते। वरचं देठाचं भाग थोडंसं कट करायचं आणि काटेरी भाग कट करून मधोमध 2 चिरा देऊन घ्यायच्या। तर ज्या पद्धतीने आपण भरल्या वांग्याला घेतो त्याच पद्धतीने मिठाच्या पाण्यामध्ये साधारण 10 मिनिटं ठेवायचं, यामधलं काळेपणा निघून जातो। ही जे भरल्या वांग्याची भाजी आहे जास्तीचं वाटण घाटण न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे। 2 मध्यम आकाराची कांदे मोठ्या असे चिरून घेतलेला आहे। त्यानंतर 15 ते 20 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि एक अर्धा चमचा इथे मी जिरे पावडर टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचाभर इतकं धने पावडर, 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर 1 चमचाभर हळद, चमचाभर गरम मसाला। तर या ठिकाणी आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। पाणी न टाकता आपल्याला याचा वाटण तयार करून घ्यायचं आहे। पहा अशा पद्धतीने कांद्याला स्वतःचं पाणी असतो, त्यामुळे हे पेस्ट जे आहे थोडंसं छान असं पातळसर होतो। नसेल होत तर 1-2 चमचे पाणी टाकू शकता। त्यानंतर आता तयार करून घेतलेलं हे वाटण जे आहे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आता जे आपले वांगे होते त्यामध्ये छान असं भरून घ्यायचं आहे। छान असं दाबून भरायचं म्हणजे वांग्यामधलं जे मसाला आहे परतवते वेळेस बाजूला होणार नाही आणि खात्या वेळेस त्याचा स्वाद दुपटीने येतो। तर या ठिकाणी सगळे वांगे या पद्धतीने भरून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे आपले वांगे छान असं भरून घेतल्यानंतर आता भाजीला फोडणी देऊया। थोडंसं जे सारण आहे किंवा वाटण आहे ते सुद्धा शिल्लक राहिलेलं आहे। त्याचबरोबर आता कढईमध्ये इथे मी 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आणि पाव चमचा हिंग यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर कढीपत्त्याची 10 ते 12 पानं टाकून घेतलेले आहे। तयार करून घेतलेले जे वांगे होते ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे। सगळे वांगे टाकून घेतल्यानंतर एक अर्ध्या मिनिटासाठी या पद्धतीने हलक्या हाताने परतून घ्यायचं। सगळीकडून छान असं परतून घेतल्यानंतर आता झाकण लावून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी झाकण लावून वाफवते वेळेस गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही, म्हणजेच इंडक्शनवर करत आहोत त्याचा फ्लेम सुद्धा मोठा करायचा नाही। थोडंसं वांगं वाफलं की जे सारण होतं किंवा वाटण होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि आपल्याला ते सुद्धा यासोबत परतून घ्यायचं आहे। तर आता वांगं जे आहे छान नरम होईपर्यंत कमी गॅसवर छान असं वाफून घ्यायचं आहे। साधारण एक 7 ते 8 मिनिटासाठी कमी गॅसवर आपल्याला वाफून घ्यायचं आहे। तर कमी गॅसवर वाफवल्यानंतर तेल साईडला सुटतो आणि छान वांगं नरम होतो। तर जे आपण यामध्ये कांदा वापरलेला आहे त्याचं जे पाणी आहे त्यामुळे आपलं वांगं जे आहे छान व्यवस्थित असं शिजल्या जाते। कांदा आणि जे लसणाचं फ्लेवर आहे यामध्ये अप्रतिम होतो। तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। दर 2 मिनिटांनी या पद्धतीने मी चेक करत राहिलेलं आहे जेणेकरून करपणार नाही। तर या ठिकाणी साधारण एक 6 ते 7 मिनिटानंतर इथे वांग्याची भाजी तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तयार केलेलं वांगं सगळ्यांना आवडेल। त्यासोबत सुकी भाजी तुम्हाला प्रवासात न्यायची असेल किंवा तुम्हाला डब्याला द्यायची असेल तर अतिशय मस्त असा प्रकार आहे। जास्तीचं वाटण घाटण न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने। बऱ्याच वेळेस घाई गडबडीच्या वेळेस भाजी कुठली करायची समजत नाही, तर त्यावेळेस थोडंसं बदलून जर तुम्हाला काही ट्राय करायचं असेल तर ही भाजी ट्राय करू शकता। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।